सकाळ 7 वाजल्यापासून दादांचा फोन येईल याची मी दीर्घकाळ वाट त्या ठिकाणी बघत होतो। 34 वर्ष सतत 92 सालापासून सकाळी 7 वाजता 7:30 वाजता मी अजित बोलतोय, सुनीलजी तुम्हाला अंतःकरणापासूनच्या शुभेच्छा। हे त्यांचे बोल ऐकण्यासाठी माझे कान माझं हृदय आज सुटलेलं होतं। दुर्दैवाने तो फोन येऊ शकला नाही, येणारही नाही, पण जिथे आहे तिथून दादांच्या आभाळभर शुभेच्छा। या माझ्या पाठीमागे मुसळधार पाऊस जसा कोसळत होता तसा शुभेच्छाचा वर्षाव दादांकडनं मला माझं आयुष्य असेपर्यंत सतत मला मिळत राहील। आज त्यांच्या अनेक रूपे आठवणी आहेत, केवळ आजच्या क्षणापुरता किंवा शुभेच्छा देण्यापुरता त्या सीमित नाही, तर या 35-40 वर्षातला आमच्या दोघांचा राजकीय प्रवास, त्यामध्ये झालेले चढउतार, अनेक वेळा तासनतास गाडीमधून केलेला प्रवास, पावसाच्या दिवसात हमखास कोकणामध्ये गाडीतून प्रवास करणं हा दादांचा एक आवडता छंद राहिला। आणि गाडीत असताना किशोर कुमार किंवा जुनी गाणी ऐकणं, काव्यरसिक कला आसक्त किती दादा होते, क्रीडा क्षेत्रातलं त्यांचं योगदान किती मोठ्या प्रमाणावरती राहिलं हे मी निश्चितच माझ्या आयुष्यभरामध्ये अनुभवलं। पण अशा